सांगली, मिरज व कोपाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीची औपचारिकता पार पडली. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूम यांनी सांगली, मिरज व कोपाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्यसेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला. येत्या कालावधीत प्रलंबित विकास कामांना गती देत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नव्या नेतृत्वामुळे सांगली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आज महापौर पदाची आमची बिनविरोध, मला वाटते सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर उपमहापौर बिनविरोध झालेला आहे आणि सर्व 78 नगरसेवकांना संघ घेऊन आम्ही तिन्ही शहराचा चांगला विकास करण्याची आमची मानसिकता आहे. स्वच्छता प्रमुख विषय आमचा असणार आहे की स्वच्छतेचा असणार आहे. दुसरी गोष्ट आहे, राहिलेली पेंडिंग प्रकल्प काही गोष्टी असतील तर ते आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सांगली शहरात खेचून आणून ते सुद्धा पूर्णत्वाकडे द्यायचं. आता 78 नगरसेवक आम्ही एक संघ आहोत. सर्वांचीच मानसिकता हीच आहे की सांगलीचा विकास, मिरजेचा, कोपाडचा सगळ्याचा विकास करायचा आहे. त्यामुळं कोण विरोधात, कोण यात राहण्याची काही शक्यता नाही आहे. आम्ही सर्वांना संघ घेऊन 78 नगरसेवकांना घेऊनच काम करतो. सांगली, मिरज, कोपाडमध्ये महापौर उपमहापौर निवड झाल्याबद्दल सर्व 78 नगरसेवकांचं व सर्व नेत्यांचं आभार मानतो. सांगली, मिरज, कोपाडमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न, मुबलक पाणी द्यायची व्यवस्था महापौर उपमहापौर आम्ही मिळून पाण्याची व्यवस्था कुठल्या पद्धतीने चालू आहे, कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, तर जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था करण्याची मानस आमचा आहे. मिरज, कोपाडमध्ये महापौर आणि उपमहापौरची निवड झाली. महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे पैलवान धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आणि उपमहापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची निवड या ठिकाणी झाली. विशेषतः म्हणजे ही बिनविरोध निवड झाली. सर्व 78 नगरसेवकांनी या ठिकाणी या दोघांच्यावर विश्वास दाखवून आज ह्यांची निवड बिनविरोध केली. सांगलीच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा पायंडा पाडला गेला की विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी काम करू. गेले अनेक दिवस महापालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य होतं. आता लोकनियुक्त राज्यकारभार चालू होणार. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि या शहरामध्ये भेडसावणारा दिव्यांचा प्रश्न, ह्या प्रामुख्यानं आमची मंडळी यामध्ये लक्ष घालतील. मी यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, या शहराचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नायकवडी, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही महायुतीमधली सत्ता या महापालिकेमध्ये आलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास त्या ठिकाणी होईल.